रस्त्यावर एका व्यक्तीला यमराज भेटला आणि तो त्याला ओळखू शकला नाही. यमराजने त्या व्यक्तीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. क्षणाचाही वेळ वाया न घालवता यमराजने त्याला पाणी दिले. पाणी पिल्यानंतर यमराज म्हणाला की तो त्याचा जीव घेण्यासाठी आला आहे, पण तू माझी तहान भागवली आहेस म्हणून मी तुला तुझे नशीब बदलण्याची संधी देत आहे. असे म्हणत यमराजने त्या माणसाला एक डायरी दिली आणि त्याला सांगितले की तुझ्याकडे 5 मिनिटे आहेत. तू त्यात जे काही लिहशील ते होईल, पण फक्त 5 मिनिटे लक्षात ठेव. त्या व्यक्तीने डायरी उघडली आणि पाहिले की पहिल्या पानावर लिहिले होते की त्याचा शेजारी लॉटरी जिंकणार आहे आणि तो करोडपती होणार आहे. त्याने तिथे लिहिले होते की त्याच्या शेजाऱ्याने लॉटरी जिंकू नये. पुढच्या पानावर लिहिले होते की त्याचा एक मित्र निवडणूक जिंकून मंत्री होणार आहे, म्हणून त्याने लिहिले की त्याचा मित्र निवडणूक हरला पाहिजे. अशा प्रकारे तो पाने उलटत राहिला आणि शेवटी त्याला त्याचे पान दिसले. त्याने काहीतरी लिहिण्यासाठी पेन उचलताच यमराजने त्या माणसाच्या हातातून डायरी घेतली आणि म्हणाला, बेटा, तुझे 5 मिनिटे संपली आहेत. आता काहीही करता येणार नाही. तू तुझा संपूर्ण वेळ इतरांचे वाईट करण्यात घालवला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला. शेवटी तुझा अंत निश्चित आहे. हे ऐकून त्या माणसाला खूप पश्चाताप झाला, पण सुवर्णसंधी त्याच्या हातातून निसटून गेली. तात्पर्य, जर देवाने तुला काही शक्ती दिली असेल तर कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नकोस आणि कधीही वाईट करू नकोस. जो इतरांचे चांगले करतो तो नेहमीच आनंदी राहतो आणि देवाचे आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतात.